नेक्स्ट रिएक्शन पाहतोय आपण ऍडिशन रिएक्शन. So you have given one experiment, guys, for the addition reaction. तर काय देतो तुम्हाला बघा, टेस्ट ट्यूब्स घ्यायच्यात. You have to take a dropper. You have to take chemicals like tincture, iodine, bromine, water, liquefy, वनस्पती घी. ही माहिती ना घी आपला डालडा तो घ्यायचा आहे. व्हेरियस व्हेजिटेबल ऑइल्स घ्यायचे, जसं पीनट आहे, सनफ्लॉवर आहे, सनफ्लॉवर आहे, सनफ्लॉवर आणि ऑलिव्ह ऑइल. सॅफ्लॉवर वेगळं आणि सनफ्लॉवर ऑइल वेगळं असतं. हे ठीक. सो टेक 4 ml ऑफ ऑइल इन अ टेस्ट ट्यूब घ्यायचं. 4 ml ऑइल घ्या, 4 ड्रॉप त्याच्यामध्ये टिंक्चर आयोडीन टाका किंवा ब्रोमिन वॉटर टाका. शेक द टेस्ट ट्यूब. ती टेस्ट ट्यूब अशी शेक करून घ्या. फाइंड आउट वेदर द ओरिजिनल कलर ऑफ ब्रोमिन ऑर आयोडीन डिसअपियर्स ऑर नॉट. आयोडीनचा किंवा कमी रंग बदलतो की नाही, जातो की नाही, कोणाचा, ब्रोमिन आणि आयोडीनचा. रिपीट द सेम प्रोसिजर युझिंग ऑइल्स अँड वनस्पती घी. प्रत्येकात ती रिपीट करायची आहे. तुम्हाला काय करते या ऍक्टिव्हिटी मध्ये, observations of the disappearing or diminishing color of bromine iodine indicates that bromine or iodine is used up. Bromine iodine काय झालं, यूज झालं. यूज झाल्याचा अर्थ काय होतो बघा. तर this means that the bromine iodine has undergone a reaction with a concerned substance. This reaction is known as addition reaction. कोणती reaction आहे, addition reaction. When a carbon compound combines with another compound to form a product that contain all atoms in both the reactor, it is called as addition reaction. त्याला म्हणतात addition reaction. सिंपल भाषेचा विचार केला तर A plus B, C, addition reaction if you consider in simple language, A plus B gives rise to C. हे झालं सिंपल लँग्वेज मध्ये. A अधिक B तुम्हाला मिळतं C. देन बघा, yes, unsaturated compounds contain multiple bonds as their functional group. They undergo addition reaction to form a saturated compound as the product. लक्षात घ्या. Unsaturated बघितले आपण alkenes and alkynes. These are the unsaturated product असतात आणि त्यांचं जेव्हा ही रिएक्शन ऍडिशन ते फॉर्म सॅच्युरेटेड, दॅट इज अल्केन. काय तयार होतं, अल्केन. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड काय असं आपण पाहिलेलं आहे. Yes, where we are. The addition reaction of unsaturated compounds with iodine or bromine takes place instantaneously. लगेच होतं. लक्षात, instantaneously अर्थ होतो लगेच, at room temperature. Moreover, the color change can be felt by eye. डोळ्यांनी आपल्याला रंग लगेच बदलताना दिसतो. Therefore, this reaction is used as a test for detection of multiple bond in carbon compound. In the above activity, the color of iodine or bromine disappears in the reaction between an oil and iodine. However, there is no color change with the vanaspati ghee. What inference will you draw from this? वनस्पती घी मध्ये तुम्हाला कलर बदलला नाही, कारण का, तर वनस्पती घी सॅच्युरेटेड आहे. लक्षात घ्या, काय वनस्पती घी सॅच्युरेटेड. स्टेरिक ऍसिड दिलं तुम्हाला. ह्याचा प्रयोग आहे, तुम्हाला करून बघायचा आहे. स्टेरिक ऍसिड, ओलिक ऍसिड, पामिटिक ऍसिड, लिनोलिक ऍसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला हा दिलेला आहे बघा. C17H35 COOH, C17H33 COOH, C15H31 COOH, C17H31 COOH. तुम्हाला विचारलं नंबर ऑफ C डबल बॉन्ड, नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड किती आहेत. इथं तुम्हाला विचारायचं 1 आहे, 2 आहे, 3 आहे. If there are number of carbon atoms double bond असेल, then will decolorize it. जर बॉन्ड डबल बॉन्ड असेल याच्यामध्ये, लक्षात घ्या, then and only then it will decolorize iodine. If there is no double bond, they will not decolorize it. So why? Because they are saturated. परत सांगतो बघा, समोशन अभिक्रिया म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रयोग दिलेला करायला, जसं की तुम्हाला परीक्षा नळ्या घ्यायच्या आहेत, ड्रॉपर घ्यायचे, तुमच्या शाळेमध्ये साहित्य असेल. टिंक्चर आयोडीन घ्यायचं आहे. आयोडीन म्हणजे आयोडीन इथेनॉलचे काही द्रावण असेल, टिंक्चर आयोडीन. ब्रोमिन वॉटर, पातळ केलेले वनस्पती तूप घ्यायचं आहे. विविध वनस्पतीचे तेल घ्यायचे, जसं शेंगदाणा तेल, करडई तेल, सनफ्लॉवर म्हणतो ना आपण, सनफ्लॉवर म्हणजे करडईचं तेल. सूर्यफुलाचं तेल घ्या, ऑलिव्ह इत्यादी घ्या. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला परीक्षा नळीमध्ये 2 मिलीलीटर तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 4 थेंब टिंक्चर आयोडीन टाकायचं किंवा ब्रोमिन वॉटर टाकायचं आणि ती परीक्षा नळी तुम्हाला हलवायचे, शेक करायचे. तुम्हाला कळेल की ब्रोमिन किंवा आयोडीन याचा मूळ जो रंग असतो तो नाहीसा झाला का, ते तुम्हाला ठरवायचं आहे.
ही कृती तुम्ही करायची आणि तुम्हाला या ठिकाणी कळेल. तर ब्रोमिन आणि आयोडीन याचा जो रंग आहे हा रंग नाहीसा झाला किंवा कमी झाला. बघा, रंग एक तर नाहीसा होतो किंवा कमी होतो. रंग नाहीसा होतो किंवा कमी होतो या निरीक्षणावरून असा बोध होतो की ब्रोमिन आयोडीन वापरले गेले आहे. म्हणजे ब्रोमिनची किंवा आयोडीनची संबंधित पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली आहे. या अभिक्रियेचे नाव समावेशन अभिक्रिया आहे, त्याला ऍडिशनल अभिक्रिया असे म्हणतात. जेव्हा एखादे कार्बनिक संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिकारकांमध्ये सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते. मग तो सांगितलं ए आणि बी जर आपण यांची ए आणि बी रिॲक्शन झाली तर तुम्हाला एकच उत्पादित मिळतं म्हणजे सी, तेव्हा म्हणतात ऍडिशन रिॲक्शन. तेव्हा त्या अभिक्रिया समावेशन अभिक्रिया असे म्हणतात. कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात आणि तयार होणारे उत्पादित काय असतं तर संपृक्त संयुग असतं. असंपृक्त संयुगाची आयोडिक बरोबर समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानावर होते, तत्काळ होते. शेवटी इन्स्टंटेनियसली म्हणजे शेवटी तात्काळ होते असे लगेच होत असते. शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंग डोळ्यांना जाणू शकतो. आपल्या डोळ्यांना दिसतं रंग बदल होताना आपण आपल्या उघड्याद्वारे पाहू शकतो. त्यामुळे ही अभिक्रिया जी आहे ती कार्बनिक संयुगामध्ये बहुबंध असल्याचे काय तर ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात. यामध्ये तेल आणि आयोडीन यांच्या अभिक्रियेमध्ये आयोडीनचा रंग नाहीसा होतो. मात्र वनस्पती तुपावर रंगवत झालेलं दिसत नाही. म्हणजे वनस्पती तूप काय आहे तर हे एक प्रकारचं संपृक्त आहे. इथे बघा तोच ऑप्शन दिला तुम्हाला, स्टेरिक ऍसिड, ओलेइक ऍसिड, पामिटिक ऍसिड आणि लिनओलेइक ऍसिड. यामध्ये हे रेणुसूत्र दिलेलं आहे. विचारलं तुम्हाला सी डबल बॉन्ड विचारलं तुम्हाला, दोघांमध्ये कार्बन कार्बन मध्ये द्विबंध आहे. जर बंध असेल तर किती संख्या त्याची, जर बंध असेल तर त्याचा मूळ रंग आयोडीनचा मूळ रंग राहायचा होतो, नसेल तर होत नाही. त्यावरून तुम्हाला कळतं की सॅच्युरेटेड आहे किंवा अनसॅच्युरेटेड कार्बन आहे. नेक्स्ट बघा डिरेक्शन. सो दी अनसॅच्युरेटेड बघा काय म्हणतात याचे, the unsaturated compound here can also undergo addition reaction with hydrogen to form saturated compound. However, it is necessary to use a catalyst like platinum or nickel for this reaction. काय लागतं तुम्हाला catalyst लागतं. What is a catalyst? तुम्हाला मी नेहमी सांगितलं what is a catalyst? उत्प्रेरक म्हणजे काय? Catalyst is actually a substance that increase the rate of reaction. Catalyst is what? It is the substance that increases the rate of reaction, but it does not take part in the chemical reaction. उत्प्रेरक असा पदार्थ असतो तो काय करतो तुमचं क्रियेचा जो वेग असतो, अभिक्रियेचा जो वेग असतो, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. बरोबर, वेग वाढवतो परंतु कुठल्याही प्रकारे त्या अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. त्यानंतर कॅटलिस्ट. We have already seen that catalyst is such substance due to the presence of which rate of reaction changes without causing any disturbances. Color. This reaction is used for hydrogenation of vegetable oils in the presence of nickel catalyst. You have seen it in the above experiment or activity that iodine test indicates presence of multiple bonds. In the molecules of oil and vanaspati ghee is found to be saturated. लक्षात घ्या. मला सांगितलं तुम्हाला की वनस्पती oil is what? It is saturated. Saturated and therefore there is no color change. The molecules of vegetable oil contain long and unsaturated carbon chain. Hydrogenation transforms them into saturated chain and thereby वनस्पती ghee is formed. वनस्पती घी त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. चलो परत सांगतो तुम्हाला इथे रिएक्शन मध्ये हा डबल बॉन्ड या ठिकाणी निघून जातो आणि सिंगल बॉन्ड या ठिकाणी तयार होतो. दिस रिएक्शन इज नोन ॲज हायड्रोजिनेशन रिएक्शन. असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होत असते. हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग जे असतं ते तयार होत असतं. बघा इथे या ठिकाणी अनसॅच्युरेटेड असंपृक्त आहे, त्याचं काय झालं संपृक्त तयार झालं. या ठिकाणी हायड्रोजिनेशन प्रोसेस झाली. प्लॅटिनम किंवा निकेल हे उत्प्रेरक म्हणून वापरतात. या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेल सारख्या उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते. उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्यामुळे एखाद्या अभिक्रियेचा कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो. लक्षात दर बदलतो. शक्यतो दर वाढवण्याची प्रक्रिया असते, कारण एखादी रिएक्शन पटकन झाली की त्यामुळे नक्कीच फायदा होतो. या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या सहाय्याने काय करतात हायड्रोजिनेशन करतात. हायड्रोजनी भवन करतात. मराठीमध्ये हायड्रोजनी भवन म्हणजे हायड्रोजिनेशन करतात. आयोडीन वापरून
केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले की आयोडीन परीक्षा तेलाच्या रेणूमध्ये बहुबंध असल्याचे दर्शवतो. तर वनस्पती तूप संपृक्त असतं. कसं संपृक्त असल्याने दर्शवतो. वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब असंपृक्त कार्बन शृंखला असतात. या हायड्रोजनी बनवण्यामुळे काय होतं, याचे रूपांतर कशामध्ये होतं, संपृक्त अशा शृंखलांमध्ये होते. त्यामुळे वनस्पती तूप तयार होत असतं. वनस्पती तूप तयार होतं, त्याच्यामुळे ही क्रिया आपल्याला पाहायला मिळते. Unsaturated fat contains double bonds. बघा, unsaturated जी फॅट असतं, it containing double bonds are healthy, while saturated fats are harmful to health. लक्षात घ्या. त्यामुळे ऑइल हे आपण खातो, जास्त तुपापेक्षा ऑइल आपण खात असतो, बिकॉज इट इज अनसॅच्युरेटेड अँड तुमचं जे हेवी सॉरी हेल्दी, while saturated fats are harmful to the health. दुहेरी बंधांनी युक्त असे जे काही असंपृक्त मेद असतं, ज्याला अनसॅच्युरेटेड फॅट म्हणतात, ते आरोग्यासाठी अपायकारक असतात. सॉरी, आरोग्यकारक असतात. अनसॅच्युरेटेड फॅट आरोग्यकारक असतात, तर जे संपृक्त फॅट असतात सॅच्युरेटेड, ते आरोग्यास कसे असतात, घातक असतात. चल लक्ष द्या. बरोबर. पुढची रिएक्शन आपल्याला चौथी रिएक्शन पाहिजे आहे. त्या रिएक्शन सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशनचा अर्थ तुम्हाला माहिती होता, मागाशी सांगितलं तुम्हाला मी. समजा इथे एक मिनिट, सबस्टिट्यूट करायचं म्हणजे त्याची काय करायची, जागा बदलायची. ऍज अ सिंगल bond of carbon hydrogen or carbon carbon are very strong, the saturated hydrocarbons are not reactive. लक्षात घ्या, saturated hydrocarbons are not reactive and therefore they remain inert in the presence of most reagent. However, saturated hydrocarbons in the presence of sunlight react rapidly with chlorine. In this reaction, chlorine atoms replace one by one all the hydrogen atoms in the saturated hydrocarbon. ही reaction already आपण आधी सुद्धा पाहिली होती, कार्बन टेट्राक्लोराइड तयार होण्याची replacement reaction होते. So what happens? The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atoms is called a substitution reaction. Substitute तुम्हाला माहित असेल, जसं एखाद्या क्रिकेटची टीम आहे, ज्याच्यामध्ये 11 प्लेयर मैदानामध्ये खेळ आहे. यापैकी समजा एखाद्या प्लेयरला काही प्रॉब्लेम झाला, बरोबर, एखाद्या प्लेयरला काही प्रॉब्लेम झाला, तर त्यासाठी तुम्हाला माहित असेल की या 11 प्लेयर जे मैदानावर असतात, त्यासोबत 4 प्लेयर हे राखीव असतात. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना त्याला सबस्टिट्यूट म्हणतो. मग काय करतात, हा जो ज्याला बरं वाटत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम आहे, तो आतमध्ये तो पॅव्हेलियन मध्ये जातो आणि जो 4 पैकी एक खेळाडू मैदानामध्ये उतरतो, नंतर सबस्टिट्यूट. बरोबर, अशी सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते. Chlorination of methane is a substitution reaction which gives four products. फर्स्ट तुम्हाला मिथेन दिलेला इथे बघा, मिथेन CH4. हे तुम्हाला सांगतो बघा, मिथेन क्लिअर कट CH4. Here is 1H, second H, third H, and fourth H. And here, what is given to you? काय तुम्हाला दिले इथे Cl2. Cl2 म्हणजे क्लोरीन. So what will happen in the first reaction? First reaction क्या होगा इथे? This hydrogen and one of the chlorine. ये दोन chlorine आहेत ना? One chlorine, one hydrogen and one chlorine. या दोघांची क्या होते? There is a reaction between them and it forms HCl. काय तयार होतं? HCl, hydrochloric acid. आणि हा जो क्लोरीन आहे ना उरलेला, this goes and replaces this hydrogen. हा जातो या ठिकाणी काय होतं? Replace होतो. So it forms ammonium, sorry, CH3Cl, chloro मिथेन. काय तयार होतं? क्लोरोमिथेन. गेटिंग गाइस? नेक्स्ट रिएक्शनला काय होतं? अजून एक हायड्रोजन रिप्लेस होतो. बघा, नेक्स्ट रिएक्शन अजून एक हायड्रोजन रिएक्शन होतो बघा, CH2Cl2. अजून एक रिएक्शनला काय होतं? आणखी एक हायड्रोजन रिएक्शन होतो, CHCl3 क्लोरोफॉर्म. अँड फायनली अजून एकदा काय होतं मग, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड तयार होतो. म्हणजे हे जे ऑल द हायड्रोजन्स ऑफ द सगळे जे हायड्रोजन असतात ना, these all hydrogens are replaced by chlorine. सगळे रिप्लेस होतात क्लोरीनने. Getting this is known as the substitution reaction. Still larger number of products are formed in chlorination reaction of higher homologous alkanes. Higher homologous alkanes. Yes, थोडं परत जाऊ आपण रिपीट करून सांगतो मला बघा. प्रतियोजनचा विरुद्ध अर्थ काय होतो? प्रतियोजन म्हणजे काय, तर तुम्ही सबस्टिट्यूट करतात. कारण काय लक्षात येते, तर CH कार्बन आणि हायड्रोजन आणि CC कार्बन आणि कार्बन हे जे एकेरी बंध असतात ते खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील
नसतात. ते अभिक्रियाशील असतात का, तर ते अभिक्रियाशील नसतात. पण त्यामुळे काय होतं, बहुतेक अभिकर्तिशांच्या सानिध्यात ते उदासीन असतात. मात्र सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर काय होते, जलद अभिक्रिया होत असते. मग हे तुम्हाला दिले सूर्यप्रकाश, तसेच मला सनलाईट दिसतं, सनलाईट किंवा सूर्य. या अभिक्रियेत काय होतं, एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बन मधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा कोण घेतं, क्लोरीन घेतं. कोण घेतं, क्लोरीन, Cl, क्लोरीन घेतं या ठिकाणी, अणू घेतात. जेव्हा अभिक्रिया कारकातील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. मिथेनच्या क्लोरीभवन या प्रतियोजन अभिक्रियेने 4 उत्पादिते आपल्याला मिळतात. किती मिळतात, 4. बघा, मगाशी सांगितलं तुम्हाला मी, तरी सांगतो परत बघा. इथे पहिल्यांदा मिथेन होता. इथे काय झालं, एक हायड्रोजन रिप्लेस झाला. एक हायड्रोजन Cl, 2 आहेत ना, बघा Cl किती आहेत, 2 आहेत. तर एक हायड्रोजन आणि Cl क्लोरीन झाला आणि एक क्लोरीन तो या ठिकाणी अटॅच झाला, त्याला रिप्लेसमेंट प्रतियोजन. अशा प्रकारे एक 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 हायड्रोजन रिप्लेस झाला. शेवटी तुम्हाला कार्बनला फक्त क्लोरीनच राहिले, सगळे हायड्रोजन काय झाले, वेगळे झाले, रिप्लेस झाले क्लोरीन. कार्बन टेट्रा क्लोराइड याला म्हणतात. आणि CaCl3 म्हणजे आपलं क्लोरोफॉर्म. अशा प्रकारे रिएक्शन होत असते. अल्केनच्या उच्च तापमानात समजातकांपासून क्लोरीन अभिक्रियेत आणखी मोठे उत्पादन सुद्धा तयार होत असतात. काही महत्वाची कार्बनिक संयुगे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. Important carbon compounds, ethanol and ethanoic acid. Ethanol and ethanoic acid, these are some of the important carbon compounds. Ethanol and ethanoic acid are two commercially important carbon compounds. Let us know and learn more about them. At room temperature जातं का होतं, जे कक्ष तापमान आहे, आता तुम्ही जिथे बसलेला आहात किंवा मी जिथे बसलेलो आहे, आपल्या आजूबाजूला जे तापमान आहे रूम टेम्परेचर म्हणतात, किंवा जे रेग्युलर तापमान आपल्याकडे असं कल्याणचं तापमान तुम्ही विचार केला. इफ यू कन्सिडर द टेम्परेचर ऑफ कल्याण, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल बघा. इफ यू सी द टेम्परेचर ऑफ कल्याण राईट नाव, द टेम्परेचर ऑफ कल्याण इज 34 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 34 तापमान आहे. दिस इज द रूम टेम्परेचर ऑफ कल्याण. हे लक्षात घ्या, हे रूम टेम्परेचर आहे कल्याणचं. कधी, विदाउट युझिंग एअर कंडिशनर किंवा काय, याला म्हणतात रूम टेम्परेचर. येस, चलो. Now at room temperature, colorless ethanol. At room temperature, what happens? Colorless ethanol is liquid and its boiling point is 78 degrees Celsius. Colorless liquid आहे ते ethanol. Generally, ethanol is called alcohol or spirit. Ethanol alcohol or spirit असे म्हणतात. Ethanol is soluble in water in all proportion. Ethanol is soluble in water in all proportion. पाण्यामध्ये ते विरघळतो, म्हणजे मिसळतो. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it is found to be neutral. कसं असतं ते neutral आहे. It is not acid, it is not base. Consumption of small quantity of dilute ethanol shows its effect, even though is condemned. Still, it has remained socially widespread practice. Consumption of alcohol harms health in a number of ways. It adversely affects the physiological processes and your central nervous system. Consumption of even a small quantity of pure alcohol called as absolute alcohol can be lethal. 100% alcohol, that is be lethal. प्राणघातक होऊ शकतो. Ethanol being good solvent, it is used in medicines and such as tincture iodine, that is solution of iodine in ethanol, cough mixture, and also in many tonics. लक्षात घ्या, तर बऱ्याचशा औषधामध्ये सुद्धा हे वापरलं जातं, कफ मिक्सचर मध्ये किंवा टॉनिक मध्ये. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड याचा आपण काय करूया, याचं व्यापारी महत्व असं, हे दोन महत्वाचे सरबरी संयुग आहेत, त्यांची माहिती बघा काय आहे. इथेनॉल कसं असतं, तर रंगहीन असतं. इथेनॉल कसं असतं, रंगहीन. इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक किती आहे, 78 अंश सेल्सिअस आहे. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट असे म्हणतात. तसंच मराठीमध्ये त्याला मद्यार्क म्हणतात, दारू. मद्यार्क म्हणजे काय, दारू. आता ऍक्च्युली इथेनॉल काय, तर पाण्यामध्ये सर्व प्रमाणात द्रव्य असते. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस चाचणी परीक्षा केली असता ते उदासीन आढळतं. कसं असतं, उदासीन आढळतं. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावर ही काय चढते, नशा चढते. काय चढते, नशा चढते, लक्षात घ्या. त्यामुळे मद्यप्राशन हे निषिद्ध मानले जाते. बरोबर, निषिद्ध मानलेले असले तरी समाजात त्याचा प्रसार खूप झाला दिसतो.
लोक मद्यप्राशन म्हणतात ना, दारू पिऊ नये, चांगली नसते वगैरे असे आपण अनेक लोक म्हणत असतात, पण तरी सुद्धा हा जो प्रसार हा खूप वाढत चालताना दिसत आहे आणि याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे निषिद्ध आहे, लक्षात घ्या. ऍक्च्युली चांगली सवय नाहीये, पण तरी सुद्धा त्याचा वापर वाढत चाललेला आहे बऱ्याचशा प्रमाणात. आणि तुम्हाला माहिती असेल की आता लॉकडाऊन मध्ये जी सगळ्यात आधी दुकानं चालू झाली ती कुठली चालू झाली तुम्हाला सर्वांना माहित आहे की सर्वात आधी जी दुकानं चालू झाली लिकर शॉप चालू झाले, दारूची दुकान आधी चालू झाली. कारण का आता त्याच्या मागे सुद्धा अनेक कारणं असतात, सरकारला बराचसा पैसा वगैरे मिळत असतो आणि बाकी अनेक कारणं असतात. तर हे काय तर आरोग्यामध्ये घातक, लक्षात घ्या. मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक असते. त्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे चयाच्या प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. जो व्यक्ती मद्यप्राशन करतो, दारू वगैरे पित असतो, तर त्याला जे म्हणतात ना की त्याला जेव्हा नशा चढत असते त्यावेळेस त्याला काहीच कळत नाही की आपण काय बोलतोय, काय नाही बोलतोय, काय करतोय. बरोबर, बरेच लोक बघा ना, अशा म्हणजे कधी कधी एवढी नशा चढते की भांडण करतात, सर्व धिंगाणा घालतात आणि दुसऱ्या दिवशी विचारतात की हे कोणी केलं. या अशा सुद्धा गोष्टी असतात सर्व. तर शुद्ध इथेनॉल किंवा निव्वळ मद्य अल्कोहोल ऍब्सोल्यूट अल्कोहोल त्याच्या अगदी थोड्या राशीने सुद्धा सेवन प्राणघातक ठरू शकतो. कारण जे 100% जे इथेनॉल असतं ते आपण पिऊ शकत नाही, ते जर पिलं तर आपण डायरेक्ट ढगामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं की मिथेनॉल हा एक प्रकार असतो आपल्याकडे. मिथेनॉल सुद्धा आहे, CH2OH. तर मिथेनॉल सुद्धा पिता येत नाही, ते सुद्धा काय तर विषारी म्हणजे म्हणतात ना की दारूमुळे बरेच लोक कधी मेलेली पाहिली असतात तुम्ही. तर त्यामध्ये काय होतं, तर इथेनॉल नसतं, ते मिथेनॉल त्या ठिकाणी तयार असतं. मिथेनॉल काय तर एक चांगलं द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीनच्या अल्कोहोल मधील द्रावण, खोकल्याच्या मिश्रण, खोकल्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो, खूप कमी प्रमाणात याचं. तर खोकल्याचे जे औषधं वगैरे असतात त्यामध्ये याचे प्रॉब्लेम असतात. नेटवर्क इश्यू आहे. बरं. तसेच अनेक बलवर्धकांमध्ये याचा वापर केलेला असतो. कशाचा? इथेनॉलचा. कशाचा? इथेनॉलचा. इथेनॉलचे काही गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म पाहूया आपण. एक एक गुणधर्म पाहूया आपण. बरं, इकडे बघा, आधी मिथेनॉल पाहूया. मिथेनॉल मिथेनॉल that is CH3OH, the lower homolog of ethanol is poisonous. मागे सांगितलं होतं हे कसं असतं, पॉइझनस असतं. इथेनॉल, मिथेनॉल पितात लोक, पण सॉरी इथेनॉल पितात, मिथेनॉल लोक पिऊ शकत नाही, ते पॉइझनस असतं. त्यामुळे जर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की गावठी दारू पिऊन काही लोक दगावली किंवा असे काही न्यूज वगैरे येतात, तर त्या गावठी दारू बनवताना काय होतं, जर योग्य प्रमाण त्यांनी जर घेतलं नसेल किंवा जर त्या रिएक्शन मध्ये काहीतरी चुकी झाली असेल तर त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये त्या दारूमध्ये मिथेनॉल तयार होत असतं. काय तयार असतो? मिथेनॉल. आणि मिथेनॉल काय तर पॉइझनस असेल. अँड इंटेक ऑफ इट इन स्मॉल क्वांटिटी इंटेक ऑफ इट स्मॉल क्वांटिटी कॅन अफेक्ट विजन ऍट टाइम्स कॅन बी लिदल. लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे थोडं जर घेतात ते तुम्हाला दिसत नाही, काही नाही आजूबाजूचं, आणि जास्त प्रमाणात जर गेलं शरीरामध्ये तर माणूस खूप म्हणतात प्राणघातक गोष्टी होऊ शकतात. टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ इम्पॉर्टंट कमर्शियल सॉल्व्हेंट ethanol, it is mixed with the poisonous methanol. Such ethanol is called as denatured spirit. A blue dye is also added to it so that it is easily recognized. तर याचे कमर्शियल काही यूज आहेत, परंतु रेग्युलर त्याचा काही वापर आपण करू शकत नाही. बघा मिथेनॉलचं. हो. मिथेनॉल काय तर मिथेनॉल हा एक इथेनॉलचा एक निम्न समाजातील विषारी असून त्याच्या लहान राशीचे सेवन सुद्धा दृष्टीनाशक आणि प्रसंगी प्राणघातक ठरू शकते. इथेनॉल या महत्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. अशा इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट असे म्हणतात. ते सहज ओळखता यावे म्हणून निळे रंगद्रव्य सुद्धा त्यामध्ये मिसळलेले असतात. समजलं?